पकडा यांना. ईश, पळता कामा नये. सांगा सांगा, कुठे आहे तो सिक्रेट एजंट? गल्लीत आहे. हो, गल्लीत लपवलंय. नाही नाही, गल्लीत सोडलं होतं. त्याला सोडायचं होतं तर मग पकडलं तरी का? सर, आम्ही त्याला पकडलं नव्हतं. तो आमच्या गाडीत घुसला होता. ईश, मूर्ख समजता मला? तो स्वतः तुमच्या गाडीत घुसला आणि तो तुम्हाला म्हणाला पकडा मला. एकटेच बडबडत राहाल की ऐकाल सुद्धा? ईश, बरं मग आता बोल तू. इथं काय पकडा पकडीचा गेम सुरू नाहीये, कळलं काय? कळलंय, सगळंच कळलंय. मलाच नाही, पूर्ण शहराला कळलंय. मार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या सिक्रेट एजंटचं तुमच्या सोबतचं फुटेज मिळालंय. त्यानंतर नाही तो घरी पोहोचला ना क्राईम ब्रांचचा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे. पण क्राईम ब्रांच वालेच तर त्याच्या मागे पडले होते. त्यांना एजंटला पकडायचं होतं. ईश, अरे गाढवांच्या राजा, क्राईम ब्रांच वाले आपल्याच एजंटच्या मागे का लागतील? आता ते तर क्राईम ब्रांच वालेच सांगू शकतील ना. एक मिनिट, आता सगळा गोंधळ माझ्या लक्षात आलाय. ते क्राईम ब्रांच वाले नव्हते, ते गुंड होते आणि आपण त्यांचीच इन्फॉर्मेशन असलेला पेन ड्राईव्ह त्यांनाच देऊन टाकला. भाऊराया, माझ्या बरोबर राहून राहून तू सुद्धा गाढव झालाय. स्वतःच्या माहितीसाठी ते त्या सिक्रेट एजंटच्या मागे का लागतील? त्यांना तर स्वतःविषयी सगळी माहिती माहीतच असेल ना. अरे गाढवा, ते जे कांड करणार असतील ना त्याची इन्फॉर्मेशन त्या पेन ड्राईव्ह मध्ये असेल, कळलं काय? तो एजंट म्हणत होता की आपण त्याच्या घरी जाऊन रॉबर्टला भेटलं पाहिजे. तोच सगळं सांगू शकेल. पण भेटणार कसं? आणि जरी त्याला भेटलो तरी कार्डाशिवाय तो आपल्याला काहीही नाही सांगणार. त्यांनी ते कार्ड आपल्या कार मध्येच फेकलं होतं. चला. थांबा, तुम्ही वॉन्टेड आहात. कुठेही जाऊ नाही शकत तुम्ही. तुम्हाला आमच्यावर संशय आहे? नाही, पण तुम्ही वॉन्टेड आहात. तुम्हाला पकडणं माझी ड्युटी आहे आणि पकडल्यावर मीच साक्ष देईन की तुम्ही चांगले नागरिक आहात. तुम्ही पकडल्यावर आम्ही वॉन्टेड कसे काय राहू? आणि जोपर्यंत आम्ही पळणार नाही, तुम्ही पकडणार तरी कसं? आता आम्ही पळतो, मग तुम्ही आम्हाला नंतर पकडा. चालेल? चालेल. चला रे. आता काय विचार करताय साहेब? ते तुम्हाला चुना लावून निघून गेले. ईश, जातील तर त्या एजंटच्या घरीच ना. चला, त्यांचा पाठलाग करूया. चला. अरे पत्ता तर हाच होता, कळलं काय? चला आतमध्ये जाऊन बघूया. रॉबर्ट, रॉबर्ट. रॉबर्ट दादा, कुठे आहात तुम्ही? अरे इथे कोणी आहे की नाही? अरे यार, आता हा काय नवीन प्रकार आहे? मला वाटतं सिक्रेट एजंट आधी बॉक्सर होता, म्हणून त्याला मारायची सवय आहे. ही त्याच्या घराची सिक्युरिटी सिस्टम आहे, जरा जपून. अरे सांभाळून. ही हॅट हवेत कशी काय उडतेय? त्या माणसाने घातली असेल, तो खालनं निघून गेला असेल आणि हॅट हवेतच राहिली. ही तर खूपच स्टायलिश हॅट आहे. जरा घालूनच बघतो. अरे यार, हे काय होतंय? हनी, काढ ती हॅट. अरे हे काय करतोयस हनी? मी काही नाही करत आहे, सगळं आपोआप होतंय.
अरे हे हनीला काय झालंय? मला वाटतं हा वेडा झालेला दिसतोय. हे सगळं या हॅट मुळे होत आहे. मला वाटतं ही मॅजिकल हॅट आहे. अरे ही मॅजिकल नाहीये. ही ऍट नक्कीच एखाद्या वैज्ञानिकानं बनवली असणार. कळलं काय? तो एजंट म्हणाला होता इथे रॉबर्ट भेटेल म्हणून. कुठे आहे मला रॉबर्ट? वाटतं कोणीतरी येत आहे. चला जाऊन बघूया. नक्कीच यांच्यापैकीच कोणीतरी एक रॉबर्ट असेल. मला वाटतं हे तेच गुंड आहेत. चला लपूया कुठेतरी. छतावर जाऊया चला. बहुतेक इथे कोणीतरी आहे. अरे ही हॅट कुठे गायब झाली? अरे थांबा रे, पळता पळता पकडा यांना. हॅट परत करा आणि स्वतःला आमच्या ताब्यात द्या. पळता पळता. अरे मी म्हणतो थांबा, आम्ही क्राईम ब्रांच वाले आहोत. थांबा. या वेळेस तुझ्या सापळ्यात नाही अडकणार आम्ही. पण तुम्ही आमच्याशी लढू शकणार नाहीत. पळता पळता. मग आम्ही उभ्या उभ्या लढू. अरे वा, हे घड्याळ तर खूपच स्मार्ट आहे. मला पडण्यापासून वाचवलं. अरे अरे थांबा रे. अरे अरे इश, थांबा रे. इन्स्पेक्टर पांडा यांना अटक करा. हे त्याच गँगचे मेंबर आहेत ज्यांनी एजंटचा पेनड्राईव्ह चोरलाय. इश, अरे हे क्राईम ब्रांचचे ऑफिसर श्रीमान भाग सिंग आहेत. अरे यार, ही तर गडबड झाली यार. सर, हे हनी, बनी, जोरदार आणि पोपट आहेत. कितीतरी गुन्हेगारांना पकडायला यांनी आमची मदत केली आहे सर. पण ह्याने तर आमच्या एजंटला किडनॅप केलंय. पळता पळता. नाही, आम्ही तर कारमध्ये बसलो होतो. खर तर तुमचा एजंट आणि ते गुंड पळत होते. इश, सर, मला वाटत नाही की हे असं काही करू शकतील. यांनी नेहमी कायद्याची मदतच केली आहे. होय सर, ते लोक दुसरेच कोणीतरी आहेत जे आमच्याकडून तुमच्या एजंटचा पेनड्राईव्ह सुद्धा घेऊन गेले. मला माहितीये ते लोक कोण आहेत. या प्रकरणात आता तुम्हा चौघांना आम्हाला मदत करावी लागेल. आमच्या सोबत चला. पळता पळता. तुमचं ऑफिस तर खूपच दूर आहे. आम्ही थकून जाऊ ना पळता पळता. इश, अरे पळता पळता असं म्हणायची यांना सवय आहे. जा यांच्या सोबत आणि एजंट एम ला शोधायला यांची मदत करा. सांगून टाक, प्यारे सरांना जर राग आला तर तुझी खैर नाही. काय सांगू दादा, सगळं तर सांगितलंय ना. जोपर्यंत मला खरं काय ते कळत नाही, मी अजिबात शांत बसत नाही. झोप येत नाहीये. नाव काय आहे तुझं? दयाराम धनीप्रसाद टिकेकर. लोक प्रेमाने मला डीडीटी म्हणतात. माझ्या प्रश्नांचं नीट उत्तर नाही दिलंस तर शेतात काढून टाकीन तुला. लॅब मधून काय घेऊन पळालास? आम्हाला तर माहितीच नाही की लॅब कशाला म्हणतात. मी तर भाज्यांचं गोदाम समजून मध्ये घुसलो होतो. भाज्या विकतो ना सर. सुरुवात करा. ओके सर.
बस करा. अजून किती गुदगुदी करणार. माझी माणसं खूप जालीम आहे. झोप येत नाहीये. बोल, लॅब मधून काय चोरी केलंय? अरे मी चहा पिऊन आलोय. पेन ड्राईव्ह मध्ये काय होतं? गाजरचा हलवा. कोणाला दिलंस ते पेन ड्राईव्ह? तुझ्या नानाला. स्वतःला जास्त हुशार समजतोस ना? ह्याला चांगला धडा शिकवा. जोपर्यंत हा खरं बोलत नाही त्याला शोधायला कोणी ना कोणीतरी नक्कीच येईल. बाय. आ,